भाजपचे रणधीर सावरकर आणि ठाकरेंच्या सेनेच्या नितीन देशमुखांमध्ये वाद। भर बैठकीमध्ये दोन्ही आमदारांची एकमेकांना अश्लील शिवीगाळ। अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजप आणि ठाकरे सेनेचे कार्यकर्ते आमने सामने। पोलिसांनी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयातून बाहेर काढलं। शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं भाजप विरोधात आंदोलन। भाजप आणि ठाकरेंचे कार्यकर्ते आमने सामने आल्यानं राडा, तर क्या हुआ तेरा वादा म्हणत ठाकरेंच्या शिवसैनिकांची घोषणाबाजी। कोल्हापूरच्या वरगणे पाडळीमध्ये हुंड्यासाठी 8 महिन्यांच्या गर्भवती महिलेचा शारीरिक आणि मानसिक छळ। पती रोहित दुधानेवर करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। काही दिवसांपूर्वीच दुधानेचे अनैतिक संबंध नातेवाईकांनी उघड केल्याची माहिती। समृद्धी महामार्गाच्या कामाची मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून पाहणी। सर्वाधिक लांबीचा बोगदा आणि पुलाच्या बांधकामाची पाहणी करत अधिकाऱ्यांकडून कामाची माहिती घेतली। समृद्धीच्या आजूबाजूला 500 मेगावॅट वीज निर्मिती करणार, तर सगळ्या महामार्गांवर वृक्षारोपण करण्याचे आदेश। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। शक्तीपीठ महामार्गाचं काम लवकरच सुरू करणार। शक्तीपीठ महामार्ग मराठवाड्याचं चित्र बदलेल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। डेन्मार्कच्या धर्तीवर समृद्धी महामार्गाच्या बोगद्यात स्प्रिंकलर्स बसवण्यात आलेत। एखाद्या गाडीनं पेट घेतला तर पाण्याची फवारणी केली जाणार। समृद्धी महामार्ग हा महामार्ग गेम चेंजर ठरणार, मात्र हा महामार्ग होऊ नये असे काहींचे प्रयत्न होते। उद्धव ठाकरेंचं नाव न घेता शिंदेंचा टोला। समृद्धी भ्रष्ट महामार्ग प्रकल्पाची श्वेतपत्रिका काढा। 15,000 कोटींचा भ्रष्टाचार उघड होईल। काँग्रेसचे नेते हर्षवर्धन सपकाळांचा आरोप। तर 55,000 कोटींचा समृद्धी महामार्ग 70,000 कोटींचा कसा झाला, सपकाळांचा सरकारला सवाल। चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम अखेर जाहीर। 11 जूनपर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार। उमेदवारांची अंतिम यादी 30 जूनला प्रसिद्ध केली जाईल। 10 जुलैला मतदान आणि 11 जुलैला मतमोजणी होणार। मुंबई पालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी शैक्षणिक साहित्य मिळणार। इयत्ता 8वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांकरता अभ्यासासाठी टॅबची सोय। पालिका आयुक्त भूषण गगराणींच्या निर्देशानुसार शिक्षण विभागाचं नियोजन। कत्तलीसाठी पशु तपासणीच्या 200 रुपयांच्या शुल्कात कपात। तपासणीसाठी आता फक्त 100 रुपये भरावे लागतील। समाजवादीचे आमदार रईस शेख यांच्या पाठपुराव्याला मोठं यश। मांस ग्राहकांना निर्णयाचा लाभ होणार असल्याचा आमदार शेख यांचा दावा। साताऱ्याच्या लोणंदमध्ये बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बोकडाला लाखाचा भाव, तर बकऱ्यांची सरासरी 15 ते 50 हजाराच्या दरानं विक्री। जवळपास 5 कोटीच्या उलाढालीचा बाजार समिती सभापतींचा अंदाज। राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ। मुंबई आणि पुणे पालिकेत प्रत्येकी 34 रुग्ण। एकूण सक्रिय रुग्णांचा आकडा आता 548 वर। जानेवारीपासून आतापर्यंत 575 रुग्णांची नोंद आणि 597 रुग्ण बरे झाल्याची माहिती। कोल्हापूर शहरासह ग्रामीण भागात पावसाची जोरदार हजेरी। पावसामुळे काही काळ नागरिकांची धावपळ। पुरंदरमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला शेतकऱ्यांचा विरोध कायम। शेतकऱ्यांकडून नदीमध्ये उभं राहून आणि वृक्ष लागवड करून आंदोलन। सरकारनं लक्ष द्यावं, अन्यथा आंदोलन सुरू ठेवणार, शेतकऱ्यांचा इशारा। नाशिकमध्ये लव्ह जिहाद आणि धर्मांतराचा प्रयत्न। अंबड आणि सातपूर गावात हा धक्कादायक प्रकार घडल्याची माहिती। दोन्ही घटनांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल। संभाजीनगरमधील लड्डा दरोडा प्रकरणात आणखी 4 जणांना अटक। यातील 2 आरोपी सोनार असल्याची माहिती। या प्रकरणी आतापर्यंत 16 जण अटकेत। पोलिसांकडून 60 तोळे सोनं आणि 2 पिस्तूल आणि गुन्ह्यात वापरलेली एक गाडीही जप्त। छत्रपती संभाजीनगरमधील गंगापूर शहरात कुख्यात गुंडाकडून आदिनाथ जाधव नावाच्या व्यक्तीवर गोळीबार। घटनेमध्ये आदिनाथ गंभीर जखमी। कुख्यात गुंडाच्या पत्नीला फूस लावून आदिनाथनं पळवून नेलं होतं। या रागातून घटना घडल्याची माहिती।